अकोले तालुक्यात कोणतेही शासकीय काम दर्जेदार होत नसेल तर बंद करा. खासदार भाऊसाहेब वागचौरे. आपल्या गावात कोणते शासकीय काम, रस्ते, शासकीय इमारती, पाणीपुरवठा योजना व इतर जे काम आहे ते दर्जेदार होत असेल तर करू द्या, तर कामाचा दर्जा नसेल तर बंद करा. शासनाचा निधी प्रत्येक गावासाठी विकास कामांसाठी दिला जातो. ग्रामस्थांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गावातील कामे स्वतः लक्ष घालून उभे राहून करून घ्यावे. शासनाचा निधी हा सर्वसामान्यांसाठी असतो. ही कामे पिढ्यानपिढ्या टिकली पाहिजेत. गावोगावी कार्यकर्त्यांनी, ठेकेदार व अधिकारी यांना याबाबत वेळोवेळी सुनावलं पाहिजे. कामाचा दर्जा हा चांगला पाहिजे. गावाने गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी चांगली भूमिका घ्यावी. चांगले काम होत नसेल तर बंद करा, असा सल्ला गाव व गावच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत रोखठोक दिला, असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी दिले आहे. यावेळी अकोले येथे पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीला खासदार भाऊसाहेब वागचौरे, प्रांताधिकारी श्री हिंगे साहेब, नायब तहसीलदार, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, संतोष मुतडक, शिवसेना जिल्हा उपप्रमुख मधुकर तडपाडे साहेब, महेश नवले, मच्छिंद्र राऊत, प्रदीप हासे, प्रकाश साळवे, बाळासाहेब वागचौरे, रामहरी तिकांडे, सुनीताताई भांगरे, नितीन नाईकवाडी, शिवाजी शेटे, नंदकुमार वागचौरे मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार वागचौरे म्हणाले, अकोले तालुक्यात रस्ते, आरोग्य व इतर सर्व प्रश्नांची निर्मूलन करायचे असून प्रत्येक गाव व वाडी वस्तीवर कोणी वंचित विजेपासून राहणार नाही याची दखल अधिकाऱ्यांनी घ्यावी. केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन योजना अत्यंत बोगस आहे. बऱ्याच ठिकाणी अधिकारी व ठेकेदार यांच्या समन्वयाने काम चालू असेल. कुठेही पाण्याचा नैसर्गिक स्रोत नसताना फक्त पाण्याच्या टाक्या शोभेसाठी बांधल्या. पाईपलाईनमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, याची चौकशी झाली पाहिजे. शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ यांनीही याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. याला जबाबदार साळुंखे अधिकारी आहेत. याचबरोबर आंबडगावचे सरपंच रेश्मा कानवडे, बबन सदगीर, प्रभाकर फापाडे, रमेश गोडसे यांनी आक्रमक भूमिका मांडल्या. त्याचबरोबर आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्यामकांत शेटे यांच्या कारभाराबद्दल संदीप दराडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याची कबुली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. समशेरपूर, लाडगाव, खिरबिरे, शलद या उपकेंद्राची वाहतात व निवासी नसणारे कर्मचारी याबाबत अधिकाऱ्यांना सुनावले. तालुक्यातील घरकुल पाणी योजना याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. यावेळी मुळा विभागाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर फापाडे यांनी प्रवरेप्रमाणे मुळेच्या पाण्याचे त्वरित फेरवाटप करावे, आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी आढावा बैठकीत केली. सदाशिव साबळे व संदीप दराडे यांनी कोथूड व समशेरपूर येथे पोलीस स्टेशनची अद्ययावत इमारत व्हावी अशी मागणी केली. प्रत्येक शाळेसाठी ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगातून सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रांत अधिकारी यांनी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांचे पंचनामे करण्याचे आदेशही प्रांत यांना दिले. यावेळी वीज मंडळ, भूमी अभिलेख, कृषी विभाग, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याबाबत अनेकांनी तक्रारी केली. सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या कामाच्या तक्रारी पुढील 1 महिन्यात सोडून उत्तरे देण्याचे खासदार वागचौरे यांनी पुढील आढावा बैठकीत द्यावे. यावेळी सूत्रसंचालन मच्छिंद्र राऊत यांनी केले. यावेळी बबन सदगीर, संतोष मुतडक, भगवान करवर, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, प्रमोद मंडलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. आभार अजित हासे यांनी मानले. दुपारी 1चा कार्यक्रम असताना खासदार चक्क 2.5 तास उशिरा आल्याने अधिकारी, कार्यकर्ते व तक्रारदार यांना 2 ते 2.5 तास प्रतीक्षेत राहावे लागले. यामुळे खासदारांच्या आढावा बैठकीत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्टार न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब अण्णासाहेब वागचौरे, अकोले.